नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी एक कांड केला आहे। त्यांनी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि नंतर त्याची नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ही घटना गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात घडली आहे। नवी शेडवी या गावातील 30 वर्षीय तरुण गोविंद दंतानी याने ही आपबीती सांगितली। तो अविवाहित आहे। शेतात काम करताना त्याच्याकडे एक आरोग्य कर्मचारी आला। त्याने त्याला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर बोलवले। 500 रुपये रोज देण्याचे आमिष दाखवले। गोविंद त्यासाठी राजी झाला। आरोग्य कर्मचाऱ्याने त्याला लागलीच कारमध्ये बसवलं। प्रवासादरम्यान त्याला 100 रुपयांची दारू पाजली। गोविंद नशेत असताना त्याला सरकारी रुग्णवाहिकेतून गांधीनगर जवळच्या अदलज येथील रुग्णालयात नेण्यात आलं। गोविंद बेशुद्ध असताना त्याच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली। शुद्धीवर आल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यानेच त्याला पुन्हा शेतात सोडलं। गोविंदवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या लक्षात आलं। त्याच्या पोटात वेदना होऊ लागल्याने तो डॉक्टरांकडे गेला। डॉक्टरांनी त्याला तपासले असता तेव्हा त्याचे नसबंदीचे ऑपरेशन झाल्याची माहिती समोर आली। त्याचे गेल्या काही दिवसात लग्न जमले होते, पण ही बातमी पसरताच वधू पक्षाने नाती तोडल्याची माहिती देखील समोर आली आहे। टार्गेट पूर्ण करण्यासाठीच आरोग्य कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे, परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे। मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान अजून जर तुम्ही आमच्या VP व्हायरल न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या।